म्हणतात जसं कुटुंबामध्ये पुरुष हा आधारवड असतो, पुरुषावरच सर्व कुटुंब चालत असतो, तेच एक वाक्य जर आपण खोडायचा प्रयत्न केला तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी जरी पुरुषावर असली तरी आपली स्त्री देखील कुठे कमी नाही आहे. 21व्या शतकात आपण बघत आहोत की स्त्रीचं योगदान हे कुठेही कमी नाही आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण वृत्तपत्रावर आणि टी व्हीच्या माध्यमातून बघत होतो की जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील 2 स्त्रियांनी आणि फायटर जेट चालवण्यासाठी महत्त्वाचं काम हे देखील 2 स्त्रियांनी केलं असेल. तसंच नमस्कार, मी विशाल पाटील. आज आलो आहे मालेगाव शहरातील रावळगाव नाक्यावर आणि आज आपण जी मुलाखत घेणार आहोत ती म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सर्वसामान्य स्त्री जिने आपल्या कर्तृत्वातून पूर्ण परिवाराचं संगोपन केलंय आणि रावळगाव नाक्यासारख्या शहराच्या जागेवर संघर्ष करून आपला एक स्वतः व्यवसाय उभा करून आपल्या परिवाराचं संगोपन, आपल्या मुलांचं संगोपन केलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया आज आपण त्यांच्या बाबतीत. एक कुटुंबाचं आधारवड एक पुरुष आणि एक स्त्री. म्हणतात जेव्हा एखादी गाडी चालते तेव्हा गाडीचे 2 चाक असतात, तसंच कुटुंबाचे देखील 2 चाक असतात. एक पुरुष असतो आणि एक स्त्री असते. त्या दोघा चाकांमध्ये आणि दोघं चाकं मिळून जेव्हा ही संसाराची प्रपंचाची गाडी चालते त्यावेळेस नक्कीच ह्या दशकामध्ये किंवा अनेक वर्षापासून आपण सनातन संस्कृतीमध्ये स्त्रीचा आणि महिलाचा फार योगदान आहे. आधी पुजतो तर ते आपल्या आईला पुजतो, आधी पुजतो तर ते आपल्या मातृत्वाला पुजतो. असंच एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला बोललो इंट्रोमध्येच की आज आपल्यासोबत आहेत रावळगाव नाक्यावर फळ व्यवसाय करणाऱ्या गायत्री राजेंद्र पवार. तर मावशी गेल्या 20 वर्षापासून रावळगाव नाक्यावर कार्यरत आहात. तर इथून पुढची जी सुरुवात आहे तर मी असं वाटतं की मावशींकडून जाणून घेऊ. नमस्कार मावशी. नमस्कार. मी विशाल पाटील. माय मंच फाउंडेशन खास करून तळागाळातील महिलांसाठी काम करतं आणि जे त्यांचं जीवन गौरव गाथा आहे ही आपण समाजापुढे आणण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील असतो. तर किती वर्षापासून आणि कशी सुरुवात झाली मावशी तुमची या व्यवसायामध्ये? सुरुवात अशी झाली आहे दादा, एकदम एक 20 किलोपासून कोणताही माल विकायचा आहे तर एक 20 किलोपासून तिथून सुरुवात केलेली आहे. एकदम शून्यातून काहीच नसताना बरोबर तिथून सुरुवात केलेली आहे. हळूहळू आम्ही आज या जागेपर्यंत पोचलो. म्हणजे इथपर्यंत यायला कमीत कमी मला 15 वर्ष 20 वर्ष लागून गेली. सुरुवातीला त्याचा माल खराब होतो, वजन जास्त जातं, त्याच्यात पैसे वाचत नाही. बऱ्याच वेळेस फ्रूटच्या धंद्यात खूप अडचणी येतात. अशा अडचणी येतात की आज जर हा माल विकला गेला नाही तर तो उद्या खराब होऊन जाईल. या हिशोबाने आणलेल्या भावात पण विकून टाकावं लागतं. बरोबर. म्हणून आहे ना सुरुवातीला एकदम थोडा माल भरत गेलो आणि 20 वर्षापासून आम्ही जे कस्टमर म्हणजे बनले जवळजवळ 70% कस्टमर माझ्याकडे असे फक्त येऊन उभे राहतात आणि मावशी हे द्या, मावशी ते द्या, एक भरोशाचं काम होऊन जातं. त्यांना चुकीचं द्यावं लागत नाही. बरोबर. आणि थोडंसं स्पॉट वगैरे काही राहिला तर ते साईडला काढून टाकावं लागतं. बरोबर. फ्रूट एक चुकून निघालं तर त्याला मान्य करावं लागतं, पण शक्यतो चुकून आपल्याकडे चुकीचं दिलं जातं. ही जी सगळी प्रक्रिया आहे व्यवसायाची, तर हा माल किंवा हे आंबे असो, केळी असो, संत्री असो, डाळिंब असो, द्राक्ष असो, हे सगळा प्रकारचा जो फळ मार्केट आहे हे काही आपल्या घरात पिकत नाही. हे तुम्हाला आउटसोर्सिंग करणंच आहे, दुसरीकडून तुम्हाला आयात करणं आहे. तरी ही सगळी प्रक्रिया आणि याच्यात होणारी तुमची धावपळ हे कसं असतं? धावपळ तर अशी असते दादा की कधी कधी जेवायला सुद्धा वेळ नसतो. बरोबर. धावपळ अशी असते आणि जसं अक्षय तृतीया होते तिथून तर आषाढी एकादशीपर्यंत कंटिन्यू गुजरात मार्केट चालू होऊन जातं केशरसाठी. बरोबर. तर आम्ही इथलं मार्केटचा माल घेत नाही किंवा इथून कोणाकडनं कोठ्यावरून घेत नाही, कारण मला जास्त लागतो आणि आम्ही स्वतः कच्ची कैरी घरी आणून इथं घरीच तयार करतो विदाऊट केमिकलची. त्याच्यामुळे त्याला मेहनत फार घ्यावं लागतं. बरोबर. त्याला इंग्लिश पेपरमध्येच तयार करावा लागतो. त्याला 72 तास हीट दिल्यानंतर, कैरी गरम झाल्यानंतर तिला 73 तास पण नको व्हायला, 72 तास हीट दिल्यानंतर त्याला परत कूलर लावून थंड करावं लागते. परत पूर्ण गार झाल्यानंतर परत पेपर पॅक करून परत थप्पी मारावं लागते, परत पॅक करायची, परत सकाळी उठून दुसऱ्या दिवशी परत ती गरम झाली का परत असे 7 दिवस ती प्रोसेस करावं लागते. त्याच्यानंतर तो 8व्या दिवशी विक्रीला. म्हणजे हे जे आंबे आपल्याला दिसत आहेत याच्या मागे खूप साऱ्या 72 तासांची प्रक्रिया आणि तेवढे कष्ट आहेत. हो, डायरेक्ट असं गाडीवर सुंदर दिसतात ते. केमिकल लावलं आणि लगेच विक्रीला लावलं.
केमिकलचा बी माल येतो मार्केटला, पण त्याला गोडवा नसतो. ओके, हा. कापल्यानंतर आहे ना तो व्हाईट कटतो, सफेद कटतो, बरोबर. कलर ऑरेंज निघणार मध्ये लाल ऑरेंज निघत नाही तो त्याला. ऑरेंज नाही निघत. त्याच्यामुळे आहे ना कस्टमर नाराज होतो. हे झालं आंब्यांचं. बाकी फळांचं कसं, द्राक्ष झाले किंवा मग द्राक्षाचं बी असं राहतं, आपल्याला आदल्या दिवशी ऑर्डर द्यावं लागते. माल जिथं चांगला राहिला ना आदल्या दिवशी तिथं ऑर्डर द्यावं लागते, आणि आपल्याकडे काय भाव विकला जाणार आहे त्या हिशोबाने माल मागून घ्यावा लागतो. फ्रूटचा धंदा असा आहे, फक्त 2 दिवस टिकू शकतो आपल्याकडे माल, बरोबर. कारण तो आपण बाहेरून मागवलेला असतो. आणि राहिला सफरचंद, तर सफरचंद येतं काश्मीरवरून, तर मुंबई जावं लागतं सफरचंद घ्यायला. संत्रा वगैरे असं ऑर्डरने येऊन जातो, वाशी मार्केटवरून फोन लावून दिला आदल्या दिवशी फोन लावला का 2 ते 3 दिवसात आपल्याकडे माल येऊन जातो. त्या नियोजनाने माल उद्या लागणार आहे तर 2 दिवस आधी फोन करून मागून घ्यावा लागतो. हे सगळं नियोजन डोक्यातच ठेवावं लागतं ना, की आज आपला हा माल संपणार आहे, आज अमुक फळ संपेल आणि ते आपल्याला मागवायचं. हे सगळं नियोजन गोडाऊनकडे लक्षच राहावं लागतं. गोडाऊनकडे लक्ष ठेवावं लागतं. दिवसभर बाहेर कस्टमर करत असताना जर थोडं कस्टमर जोरात झालं किंवा माल कमी पडणार आहे का लगेच जून मध्ये बघावं लागतो किती माल कमी आहे, लगेच 2 दिवस आधीचं नियोजन करावं लागतं. बरोबर. आता आज कसं, आज जाणार होते गुजरातला, व्यापाऱ्याला सांगितलं की मी येतोय, त्यांनी सांगितलं की आज येऊ नका तुम्ही, आज माल कमी, म्हणजे 1-2-4 तास लेट झाल्यामुळे आजचं नियोजन कॅन्सल झालं असं होतं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स आपल्याला करावाच लागतो. खूप काळजी बी घ्यावी लागते. असं पण नको व्हायला की आपण खूप माल भरून आणला तो खराब होईल, याची पण खूप काळजी घ्यावी लागते. अचानक पाऊस चालू झाला, खूप माल भरलेला आहे, बरोबर. तर मग त्याच्यात बी वातावरणाचा खूप फरक पडतो. आणि असं बऱ्याच वेळा होतं की माल मागून घेतल्यानंतर खराब होणं, लॉस पण होतो, प्रॉफिट पण होतो, पण काळजीनेच तेवढा माल मागवावा लागतो तसं लागलं. ते हे सगळं ऐकून मला संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आठवतो की ठेविले अनंत ऐसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान. म्हणजे जे आलं ते आपले मन समाधानी ठेवायचं आणि काम करत जायचं, कर्म करत राहायचं. नक्कीच खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. अनेक सर्वसामान्य कुटुंबाला आणि परिवाराला घेऊन चालून आज मालेगाव सारख्या शहरात, ते पण आज तुम्ही जर राहताय तर हे पूर्ण आपलं फ्रूट मार्केटच आहे. रावळगाव नाका म्हणजे आपल्याला फ्रूट मार्केट म्हणून. अशा ठिकाणी एक महिला आणि एक पुरुष दोघांचा संघर्ष खूप प्रेरणादायी आहे. हे सगळं करत असताना कुटुंबाचं संगोपन कसं? कुटुंबाचं आता मला 2 मुली. अच्छा, अरे वा. तर एक MSCच्या लास्ट इयरला आहे आणि एक छोटी आहे 6वीला आहे, LVH इंग्लिश मीडियमला आहे. तर मला त्यांना सांगायला असं सांगूच शकत नाही मी त्यांना की अभ्यास करा. त्या दोघं एवढ्या हुशार आहे की मी त्यांना सांगत नाही तरी त्यांचे पैकीच्या पैकी मार्क्स असतात. आणि घरात पण सकाळी लवकर उठून जेवढं आवरता आलं मी तेवढं आवरून घेते, मग बाकीचं ते आवरून घेता. त्यांचं शिक्षण पाणी जेवढा खर्च लागला तेवढा करून घ्यायचा आपण, बाकी अभ्यासाचं ते करून घेतात. अभ्यास त्यांना सांगावं लागत नाही. आता माझ्या मोठ्या मुलीने MPSCची एक्झाम दिली C ग्रुपची, फक्त 6 मार्कांनी राहून गेली पहिल्यांदा. आता परत उद्या पेपर आहे तिचा. आमच्या ताईला मायमंच यूट्यूब चॅनलकडून नक्कीच ढेर साऱ्या शुभेच्छा, आणि तिचं भविष्य नक्कीच चांगलंच असेल. आणि ज्याचे आई वडील एवढा मोठा समाजासमोर एक आदर्श आहेत, एक संघर्ष करत आहात, मला नाही वाटत मावशी की अशा परिवारात वाढलेले पोरं कुठेतरी वाया जातील. ते त्यांना गरजच राहत नाही सांगायची, की ते रोज बघतात आपल्या आईवडिलांचे कष्ट, त्याच्यामुळे त्यांना फारसं सांगणं किंवा, कारण अशा वेळेस आपल्या आईवडिलांच्या कृतीतूनच मुलांना आपोआप संस्कार होत जातात. या गोष्टी समाजात बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळतात. व्यवसाय करणं म्हणजे लोकांना तोंड देणं राहतं. आता हा व्यवसाय करत असताना बरेच असे लोक आपल्याला समस्या त्रासदायक पण असतात. ते असे अनुभव कसे आहेत तुमचे? अनुभव तर असे, धंदा म्हटलं म्हणजे प्रत्येक लोकांशी बोलणं. आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. ज्याला जे योग्य वाटेल तो समोरचा तसं बोलून निघून जातो. फ्रूटमध्ये म्हटलं किंवा कोणताही व्यवसाय म्हटलं त्याच्यात क्वालिटी असते, आणि बाजारात सगळ्यात जण क्वालिटी नाही ठेवू शकत, बरोबर. तर रेटचा जिथं फरक पडला तर कस्टमर येऊन त्रास देतं, त्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. म्हणजे फक्त बाजूनी गाडीवर 15 रुपये, तुम्ही 20 रुपये का भरलाय? 5 रुपयासाठी पण त्यांना फक्त. आता आंबा आहे, आंबा सगळ्यात हापूस नंतर उंच म्हटला म्हणजे केशर येतो. केशर, बरोबर. तर केशरला तोड नसते, बरोबर. सगळ्यात उंच काही विषय येणार नाही, चुकीचा मिळणार नाही, काही नाही. पण त्यांचं कसं राहतं, आता बाजूला साधा आंबा लालबाग येतो, जर कमी रेटचा राहिला तर आंबाच समजतील त्यांना, क्वालिटी जात समजत नाही. त्याच्यावरून येऊन बोलणं, जे योग्य वाटलं ते बोलून निघून जातात. मग धंदा असा आहे की ऐकून बी घ्यावा लागतं.
बर्फ ठेवावा लागतो हा नाही कधी कधी चिडून बी जातो, मग काय करणार, ऐकणार की तो. बऱ्याच वेळा अशा समस्या हो चालू अशा झाल्या. समस्या खूप येत राहतात. तर कधी कधी वाटतो की कुठे आपण याच्यात गुंतलो असं पण वाटतं, पण परिवार चालवायचा आहे त्याच्यामुळे करावं लागतं. हो. परिवार पण चालणार आणि थोडंसं स्टेबल लाईफ पण वाटते, आपलं स्वतःचं हक्काचं काहीतरी व्यवसाय आहे या दृष्टीने. नाही पण आपण म्हणजे परस्वाधीन जीवन राहत नाही आपलं. स्वतः जर करतो ना तर स्वावलंबी माणूस राहतं. बरोबर. असं की माझ्याजवळ नाही आहे काही नाही, आपण कितीही खर्च करू शकतो, कमवतो स्वतः म्हणून स्वतःसाठी भरपूर खर्च करू शकतो. बरोबर. असं काही बंधनं वगैरे नाही. नाही नाही काहीच नाही काहीच नाही. आणि परिवार पण सुखात राहतो, त्यातला त्यात स्ट्रेस वगैरे काय. थोडीशी कामाची दगदग होते, हां. सकाळी लवकर यावं लागतं. माल आला, माल ठेवा. नाही तसं तर माणसं राहतात, पण दगदग खूप आपल्याला होते. उभं राहून करून 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 घेणं महत्त्वाचं सकाळी असतं. 8 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यू आम्हाला उभं राहावं लागतं. बरोबर. त्याच्यात दगदग खूप होऊन जाते. त्यातला त्यात अजून परिवार आहे, नातं गोतं आहे, कुठे येणं जाणं आहे, लग्न आहे, या गोष्टी खूप सांभाळाव्या. व्यवसाय करत असताना काही मर्यादा बंधनं येतात का आयुष्य जगताना? बंधनं तर राहतीलच ना. जर आपण आता हे कसं आहे, हे पुन्हा आपण बाहेर लावतो त्याच्यामुळे आपल्याला लगेच बंद करून कुठे जाता नाही अगदी येत. बरोबर. तर मग दोघांपैकी कोणीतरी एक जण जाऊन या कार्यक्रमाला जाऊन या. एक मी दुकानात थांबून जाते, जिथं माझी गरज आहे तिथं मी जाऊन येईल, बरोबर. जिथं काकांची गरज आहे तिथं काका चालले जातील. बरोबर. असं करून घ्यावं लागतं. म्हणजे दोघांच्या हेळी मिळेल ना, समविचारीनेच आपलं आयुष्य पण हो, पुढे हो, चालतं. तसंच आणि जसं योगदान दोघांचंच आहे, पण मग अशी काही वेळ येऊन जाते की जिथं दोघांनाच जावं लागतं, मग माणसांवर सोडून मग चाललं त्यावेळेस माणसांवर सोडून नंतर. 21व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती केल्यानंतर व्यवसायाचं स्वरूप देखील बदललेलं आहे. आपल्या डोळ्यासमोर जर मुंबई, पुणे, नाशिक, अगदी मालेगावमध्ये जरी पाहिलं तर बऱ्याच वेळेस आपल्याला फ्रूट मार्केटचं एक बदलतं स्वरूप दिसलेलं आहे. पहिले हे फ्रूट आपल्याला गाड्यांवर दिसायचं, आता काय होऊन गेलं की मॉल्समध्ये पण पॅकिंगचा माल आपल्याला भेटतो, दिसतो. अशा वेळेस कस्टमर काय करतो, जेवढे तिथे किंमत असते ती किंमत तिथे देऊन मोकळा होतो. एखाद्या मॉलमध्ये गेला तिथं तेवढी किंमत देऊन टाकतो, पैशांकडे बघत नाही. जर ती गोष्ट 1000ला भेटत असेल 1000 रुपये देऊन येतो मॉलमध्ये किंवा मोठ्या ठिकाणी. पण तोच गिराईक कस्टमर जेव्हा एक सर्वसामान्य फळ विक्रेत्याकडे येतो, म्हणजे एखाद्या गाडीवर येतो, त्याचे विचारच बदलून जातात. अशा वेळेस तो काय करतो, तो तिथं नेगोशिएट म्हणजे पैशांचं कमी जास्त बघतो की एवढ्यालाच द्या तेवढ्यालाच द्या. म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात, या गोष्टींना आपल्या ग्राहकांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? माझं म्हणणं असं आहे, जे मॉलमध्ये जातात ना, तर मॉलमध्ये जसं आमच्याकडे फ्रेश फळं असतात, रोजच्या रोज विकल्या गेल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी फ्रेश आणतात. मॉलमध्ये तसं नसतं. मॉलमध्ये 2-2, 8-8 दिवसाचा स्टॉक केलेला माल असतो. बरोबर. तर यांना फ्रेश फळं मिळणार नाही. आणि मॉलचा विषय असा आहे, ते लाईट बिलपासून दुकानापासून त्यांचे जे कामाला कर्मचारी असतात त्यांचं सगळ्यांची पगार बिगार त्याच्यातून काढून ते मार्जिन त्याला लावून दिलेले असतील आणि त्यांचे फिक्स रेट असतात, या रेटनेच मिळत. आणि ज्या वेळेस क्लास 1 लोक मॉलमध्ये जाऊन घेतात तर त्यांना असं वाटतं की मी खूप महाग घेतला. मग जो मॉलवाला आहे ना, जो पैसेवाला असतो बरोबर, हे परत त्याला मोठं करायचा प्रयत्न करतात. आणि सामान्य माणूस जो आहे, एक ठेला लावणारा, उदाहरणार्थ जसे आम्ही, तर 200-500 रुपयासाठी दिवसभर बसून तर यांची वाट बघत असतो आम्ही, घेतील. पण यांची आहे ना, आमच्या ठेल्यावर आल्यानंतर यांची मानसिकता अशी बदलून जाते की यांनी परत आणलेल्या भावात द्यायला पाहिजे. तर कधीतरी आम्हाला तसं पण द्यावं लागतं. म्हणजे कधीतरी मजबुरीचा फायदा घेतात, आपण ते साठवू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला आलेल्या भावात कधी तर ते मोटरसायकलवरून उतरत नाही, त्यांच्या गाडीचा रेस कमी होत नाही. तुम्ही भाव कमी करताय का, जाऊ पुढे जाऊ पुढे. असं कधी कोणी 4 व्हीलरमध्ये येतात, ते उतरत नाही गाडीवरून, तर आम्हाला इथून मोजून दिल्यानंतर त्यांच्या गाडीपर्यंत तिथं द्यायला जावं लागतं. असं पण ही समाजाची बदललेली व्याख्या आहे की नक्कीच माणूस शिकलेला असावा, सुशिक्षित असावाच, पण विचाराने देखील परिपक्व असावा. की हे जे सर्वसामान्य लोक आहेत, म्हणजे नुसतं मावशीच नाही तर अनेक लोक जे आपला भाजीपाला व्यवसाय असेल किंवा मासेमारी करणारे असतील किंवा आपले फळ विक्रेते असतील, ह्या लोकांची जी वर्तणूक केली जाते, जी त्यांच्याशी बोलीभाषा वापरली जाते, बऱ्याच वेळा मी आरेरावीची भाषा बघतो. तर मायमंच फाउंडेशनकडून किंवा आमच्या सर्वसामान्य लोकांकडून एक सगळ्यांना अपील आहे की आपण ज्यावेळेस अशा लोकांकडे आपण जाऊ, त्यांच्या व्यवसायाला चालना देऊ, आपोआप त्यांच्या माध्यमातून आपणही मोठे होऊ, तेही मोठे होतील. त्यांचंही कष्टाचं असतं
आणि नक्कीच मावशींनी एक जो मुद्दा सांगितला की जे मोठे लोक असतात त्यांना हे मोठे लोक जाऊन अजून त्यांच्या धनामध्ये अजून आपलं धन टाकून त्यांना धनवान करतात आणि आपल्यासारख्या लोकांकडे येऊन कुठेतरी नेगोशिएट करतात, कुठेतरी कमी जास्त करतात. की नक्कीच कुठल्याही फळ विक्रेत्याला कोणत्याही असो तर तुम्ही त्याच्या गाडीवरून किंवा त्याच्या पेहरावरून जज करू नका. तुम्ही त्यांच्याकडनं अवश्य फळ घ्या, अवश्य त्यांच्या व्यवसायाला चालना द्या. कारण नुसतं ते दिवसभर बसूनच राहतात तर त्यांच्या मागे त्यांचा एक पूर्ण कुटुंब आधारवड असतो. आणि नक्कीच भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक कणा फळ विक्रेता नक्कीच आहे आणि याला तुम्ही चालना दिली पाहिजे. नक्कीच मावशी धन्यवाद. माय मंच यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही तुमचा वेळ दिला. आज नक्कीच आता आंब्याचं सीझन आहे, एवढी तुमच्या मागे धावपळ आहे तरी तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला आणि तुमचे विचार बघून नक्कीच खूप चांगलं वाटलं की नुसता फळ विक्रेता हा तो सुद्धा माणूस आहे, तो सुद्धा माणूसच आहे आणि माणसाशी माणसाप्रमाणेच एक वर्तणूक केली पाहिजे. धन्यवाद मावशी. नमस्कार.